नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. प्रशासनातील अधिकाऱ्यांना असलेला इगो ही एक प्रमुख समस्या आहे, असे मत गृह खात्याचे अपर मुख्य सचिव डॉक्टर अमिताभ राजन यांनी व्यक्त केलं. राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा जनजागृती स्पर्धेचे पुरस्कार वितरण करण्यात आले. महामार्ग वाहतूक विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पुणे विद्यापीठाचे व्ही गायकवाड, महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे अधीक्षक दिलीप भुजबळ, वाहतूक नियमांबद्दल जागरूकता करणारे भरत अग्रवाल याप्रसंगी उपस्थित होते. राजन म्हणाले, अपघातांमध्ये प्राणघातक अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून जायबंदी होणाऱ्यांचीही संख्या वाढते आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 10 मे 2010 पासून 2 वर्षे रस्ते सुरक्षिततेसाठी दिली. अन्य देशात घडणाऱ्या अपघातांचा आढावा घेतल्यास देशातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. वाहतुकीतील सुधारणांसाठी विविध खात्यांच्या संघटित प्रयत्नांची गरज आहे, परंतु त्यात अधिकारांचा अहंकार आड येतो. ही एक गंभीर समस्या आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकांनी दरवर्षी 10% रक्कम वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे. रस्ते सुरक्षिततेबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आणि संशोधन करून शोध निबंध सादर केले आणि त्यात काही उपाययोजनांचा समावेश असेल तर राज्य सरकार त्याची दखल घेईल. तसेच त्या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी खर्चही देईल. राज्यातील अपघातांचा अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्हायला हवा, अशी अपेक्षाही राजन यांनी व्यक्त केली. कांबळे म्हणाले, अपघात होऊ नयेत यासाठी महामार्ग पोलीस गेल्या 3 वर्षांपासून प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून 1 लाख शाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करण्यात येत असून पुढे उपक्रम राबवण्यात येतील, असंही त्यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नमोंची सत्ता आल्यास नक्षलवाद्यांना ठार मारण्यात येईल, असे विधान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं. माईर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने आयोजित केलेल्या 4थ्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आध्यात्मिक गुरु श्री मुमताज अली खान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक प्राध्यापक S परशुरामन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी गार्गी पुरस्कार खासदार सरोज पांडे यांना तर मैत्रेयी पुरस्कार खासदार प्रिया दत्त यांना प्रदान करण्यात आला. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, जे लोक भारतीय संविधान मानत नाहीत आणि हिंसा करतात त्या नक्षलवाद्यांना नमोंची सत्ता आल्यानंतर मारण्यात येईल. विदेशींकडून पैसा घेऊन देशात हिंसा माजवणारे नक्षलवादी शस्त्र ठेवून चर्चेला पुढे येणार असतील तरच चर्चा केली जाईल. हेच नव्या भाजप सरकारचे धोरण असेल, असे विधान करून स्वामी म्हणाले, युवकांनो, आम आदमी होऊ नका तर खास यूथ ऑफ द कंट्री व्हा. आज जगात भारत सर्वाधिक युवकांचा देश आहे. या युवकांनी केवळ शिक्षण घेऊन भागणार नाही तर त्यांनी इनोव्हेशनवर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रिया दत्त म्हणाल्या, युवकांना एकत्रित करणे ही काळाची गरज आहे. राजकारण खूप घाणेरडे झाले आहे असे बोलले जाते, पण आज सगळीकडेच नकारात्मक गोष्टी दाखवल्या जात आहेत. क्रोध आणि द्वेषाने देश बनत नाहीत. देश निर्माणासाठी दूरदृष्टीची गरज आहे. युवकांमध्ये राष्ट्रवाद आणि देशाचा अभिमान असला पाहिजे, पण तो कमी होत असल्याचे चित्र आहे. अहिंसा आणि प्रेमाने बदल घडवून आणता येऊ शकतो. हीच देशाची संस्कृती आहे. या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदलाचा आवाज दिसून येत आहे. पांडे म्हणाल्या, देश संक्रमण काळातून जात आहे. राजकारणी लोक राजकारण वाईट आहे हेच सांगण्यात धन्यता मानत आहेत. अशा काळात काहीतरी बदलण्याची आशा ठेवून युवकांनी राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. नक्षलवादी भागात विकास होत नसल्याचे चित्र दाखवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नसून रस्ते, शाळा, पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारच तेथे जाते, पण नक्षलवादी हा विकास करू देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
राजकारणातील गुन्हेगारीपेक्षा पोलीस खात्यातील राजकारण रेगे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सांगितलं. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुन्हेगारी जगतावर हिंदीत बरेच चित्रपट बनले, पण मराठीत या विषयावर फारसे काम झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. पुढे पानसे म्हणाले, या चित्रपटात जास्तीत जास्त वास्तवता आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा चित्रपट काही महोत्सवात दाखवला गेला, तेथे तो लोकांना आवडत आहे. बक्षिसापेक्षाही लोकांना आनंद देणारा चित्रपट बनवण्यात जास्त रस असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटाचे संवाद लेखक प्रवीण तरडे यांनी यात दाखवलेल्या वास्तव जगामुळे आपली संवाद लेखनाची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. यावेळी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा आरोह वेलणकरही उपस्थित होता. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जनसेवा फाउंडेशनवरील विशेष टपाल पाकिटाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. विविध सामाजिक प्रश्न आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनसेवा फाउंडेशननं केलेल्या कामाची दखल घेऊन पोस्ट विभागाच्या वतीने संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विशेष टपाल पाकिटाचे अनावरण महाराष्ट्र परिमंडलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल कर्नल के.सी. मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकफिल्ड समूहाचे प्रमुख बिहारी मल्होत्रा, ज्येष्ठ उद्योगपती हिराबाई चोखावाला, देसाई बंधू उद्योग समूहाचे प्रमुख नितीन देसाई, माजी आमदार उल्हास पवार, रत्नाकर कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष विनोद शाह आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, एकेकाळी जनसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेला पोस्ट विभाग आज मागे राहिला आहे. अशा परिस्थितीत विशेष पाकिट, माय स्टॅम्प यासारख्या नवीन योजनांमुळे पोस्टाची नाळ जनसामान्याशी पुन्हा जोडली जाईल. एखाद्या संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोस्ट विभागातर्फे त्या संस्थेचे विशेष टपाल पाकिट प्रसिद्ध करून संस्थेच्या कार्याला प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे थेट केंद्र सरकारने फाउंडेशनच्या कार्याची पावती दिली आहे, असेही ते म्हणाले. पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवारवाडा भूषण पुरस्कार पानिपतकार विश्वास पाटील यांना प्रदान करण्यात आला. पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवारवाड्याच्या 285व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाडा भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. पुणे शहराचा ऐतिहासिक मानबिंदू असणाऱ्या शनिवारवाड्याच्या 285व्या वर्धापन दिनानिमित्त आणि पानिपत रणसंग्राम स्मृती दिनानिमित्त यावर्षीचा शनिवारवाडा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांना प्रदान करण्यात आला. शनिवारवाड्याचा इतिहास पुणे शहरासाठी सतत प्रेरणादायी राहील. पुण्यामध्ये शनिवारवाड्याचे महत्त्व चिरकाल टिकूनच राहील, यासाठी पतित पावन संघटना शनिवारवाडा भूषण पुरस्काराचे आयोजन करत आहे. ही कौतुकाची बाब आहे. इतकेच नाही तर पुणे शहराचे ऐतिहासिक वास्तूचे मोल येणाऱ्या पिढीला उमगत नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांनी यावेळी व्यक्त केली. पानिपतकार विश्वास पाटील म्हणाले, पतित पावन संघटनेने ह्या पुरस्कारासाठी मला पात्र समजल्याने आनंद वाटत आहे. पुणे शहराचा मानबिंदू असणाऱ्या शनिवारवाड्याची पवित्रता राखण्यासाठी संघटनेने वेळोवेळी प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारची वास्तू हे पुणे शहराची संपत्ती आहे, त्याचा मान सर्वांनी राखला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करी
सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। तब्बल 6 कोटींच्या वस्तू चोरणाऱ्या पुणेच्या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली। या टोळीकडून 40 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। मोक्काखालील कारवाईनंतर जेलमधून सुटल्यानंतर या टोळीने शहरात घरफोडीचे सत्र अवलंबले होते। तेजस उणेच्या, सचिन सरतापे, निलेश उर्फ अप्पा साकोरे आणि मुकेश उर्फ अंगद सोमवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली। या आरोपींवर कोथरूड, वारजे, माळवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। जेलमध्ये असताना तेजस उणेच्या आणि त्याच्या साथीदारांनी आणखी काही साथीदार जमवून चोरीचे कट आखले होते। पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांना मिळालेल्या माहितीनंतर उणेच्या आणि त्याच्या साथीदारांवर पाळत ठेवण्यात आली होती। त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। या टोळीने लोणीकंद, शिरूर, भोसरी, येरवडा, लोणी काळभोर या परिसरात चोऱ्या केल्या आहेत। तेजस उणेच्या याने चोरीच्या पैशातून वडगाव शेरी आणि सासवड येथे दुकाने थाटली। या दुकानांमध्ये तो चोरीच्या वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती। त्यानुसार या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले असून त्यांच्याकडे चोरीचा ऐवज आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश घारगे, निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, सुनील बंडलकर, कर्मचारी राजाराम घागरे, किरण नील, महेश मोहोळ, इम्रान मुलानी, गणेश ढगे यांचा तपास पथकात समावेश होता। तुम्ही तुमच्यापासूनच जेव्हा दूर जाऊ लागता तेव्हा संगीत तुम्हाला तुमच्याजवळ परत आणते, असा विश्वास गायिका कौशिकी चक्रवर्ती हिने व्यक्त केला। शोभून दिसणारा पोशाख, आकर्षक व्यक्तिमत्वाबरोबरच अतिशय आत्मविश्वासपूर्ण देहबोली, आपला मुद्दा मृदूपणे पण अतिशय स्पष्टपणे मांडण्याची हातोटी, समोरचा प्रश्न कसाही असो त्यातून आपल्याला हवे तसेच सभेवर येण्याचे कसब, या सगळ्यातून गायिका कौशिकी चक्रवर्तीने आपल्या संपन्न व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले। पुण्याने मला खूप प्रेम दिले आहे असे सुरुवातीलाच सांगत आपल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर पुणेकरांचा खूप प्रतिसाद मिळतो असे सांगत त्यांनी या शहराचे आभार मानले। कुणाला आवडेल असे गाण्याकडे आपला कल नाही असे सांगून त्या म्हणाल्या, मी जशी आहे तशी स्टेजवर असते आणि मला हवे तशीच गाते। मी थोडी बदमाश आहे, तो माझा स्वभाव आहे, पण माझे गाणे जेन्युइन असते। माझ्यासाठी संगीत हे आध्यात्मिक नाही तर रोजच्या व्यवहाराचा एक भाग आहे। तुम्ही तुमच्यापासून जेव्हा दूर जाऊ लागता तेव्हा संगीत तुम्हाला तुमच्याजवळ आणते। आपल्याला चित्रपटासाठी ऑफर्स येत असतात, पण अभिनय करण्यात मला काहीच रस नाही। काय आहे की मला स्वतःचेच संवाद बोलायला आवडतात, दुसऱ्या कोणी लिहिलेले आवडत नाहीत असेही त्यांनी सांगितले। माझे वडील ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती यांनी माझ्या गाण्याचे कधीच भरभरून कौतुक केलेले नाही। ते कौतुक करतील या तोडीची मला बनायचे। या छोट्या गोष्टीत माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असे सांगतानाच आपली गुरुची व्याख्याही त्यांनी स्पष्ट केली। गुरु प्रत्येक व्यक्तीत असतो, आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवतच असते असेही त्यांनी सांगितले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।